नाही प्रसन्नजी, आमच्या भगिनी रुपालीताईंनी मगाशी जे सांगितलं की आता कोयता गँग ह्या आटोक्यात आलेल्या आहेत, अशा प्रकारचं जे काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर मला भाष्य करायचंय. कोयता गँगवर कुठंही कंट्रोल आलेलं नाही. पुणे शहरामध्ये मागच्या 12 दिवसापूर्वी सुद्धा कोयता गँगनी घातलेला हैदास आपल्याच एका माध्यमांनी, इव्हन त्या ठिकाणी वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी सुद्धा त्या ठिकाणी छापून आपल्याला पुणेकरांना महाराष्ट्राला तो आरसा दाखवलेला आहे. मुळात माझा पुणे पोलिसांना प्रश्न असा आहे की विरोधी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर एखादं मत व्यक्त केलं, सरकारच्या विरोधात व्यक्त केलं, तर 3च दिवसापूर्वी इथं काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या की त्या ठिकाणी तुम्ही जर काही भाष्य केलं तर या संदर्भात तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. जिथे सरकार म्हणून एखाद्या यंत्रणेने बरं कुठली अश्लील भाषा नाही किंवा काही नाही, फक्त स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि आत्ताचा याच्यामधला जे काय युद्धाच्या फरकातला विषय दाखवायचा त्यांचा प्रयत्न होता. कुठं चुकीची भाषा नाही केली तरी सुद्धा त्यांना त्या प्रकारे नोटिसा देण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे मात्र दुर्दैवाने गजानन मारण्यासारख्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याचबरोबर या कोयता गँगवर काही कारवाई केली जात नाही. हे आहे. मी अंजलीताईंच्या मताशी सहमत आहे. अलीकडच्या काळातला म्हणजे सर्रास नाही पण अलीकडच्या काळातला मोठा वर्ग हा मला बदलीसाठी पैसे द्यायचे आहेत, मला ही खुर्ची टिकून ठेवण्याकरता मला पैसे हे दर महिन्याला द्यावेच लागणार आहेत. माझी ज्यावेळेस 2 वर्षांनी बदली होईल त्यावेळेस मला एक मोठं पॅकेट द्यावे लागणार आहे आणि शिवाय मला माझी सर्व्हिस थोडीफार राहिली त्याच्यामध्ये मला माझं घर सिक्युअर करायचंय. याच्यासाठी पैसे कमवण्यासाठी नाही का खूप आटापिटा केला जातो.